तर प्रिय मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की जर आपण शिक्षक भरतीमध्ये चांगल्या मार्काने पास झालेलो असाल तर काय होते की आपले जे डॉक्युमेंट्स असतात, जे आपली कागदपत्र असतात, तर जेव्हा आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते तेव्हा ती पडताळणी होते. ठीक आहे, पण काहीतरी कोणत्या तरी डॉक्युमेंटवर आपलं नाव चुकीचं असतं आणि कोणत्या डॉक्युमेंटवर आपलं नाव हे बरोबर असतं. तर अशा वेळेस काय करायला पाहिजे, तर आपण नेहमी ऐकत आलो आहे की आपल्याला एफिडेव्हिट करावं लागतं किंवा गॅझेट करावा लागतो, पण नेमकं ते करायचं कसं तर हे कोणी सांगत नाही. तर आज आपण एक विशिष्ट पद्धतीने म्हणजेच एक तर्कशुद्ध पद्धतीने एक एक्झाम्पलच्या थ्रू समजून घेणार आहोत. तर आपण एक उदाहरण घेऊ. सर्वात आधी मी वेळ वाया न घालवता लगेच आपण हे सुरू करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचे सर्व क्वेश्चन्सची उत्तर तुम्हाला मिळून जातील. आणि मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की यावर एक व्हिडिओ बनवा, तर मी आजच हे व्हिडिओ बनवून तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, तर बघा आपण एक एक्झाम्पल घेऊ. राहुल हिरालाल चोपडा. राहुल हिरालाल चोपडा ही एक व्यक्ती आहे. ठीक आहे, राहुल हिरालाल चोपडा नावाची एक व्यक्ती आहे. इंग्रजीत त्याचे नाव कसे आहे की RAHUL, राहुल, हिरालाल HIRALAL आणि चोपडा CHOPDA अशी त्याची स्पेलिंग आहे. बघा काय होतं, जास्तीत जास्त वेळेस काय होतं की एक तर 10वीच्या सर्टिफिकेटवर नाव आपलं चुकून जातं. ठीक आहे, किंवा 12वीच्या सर्टिफिकेटवर आपलं नाव चुकून जातं. ठीक आहे, किंवा ग्रॅज्युएशनच्या डॉक्युमेंटवर आपलं नाव चुकून जातं. आणि महाराष्ट्रामध्ये हे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत यांच्यावर नाव जे येतं ते इंग्रजीमध्ये येते. ठीक आहे, इंग्लिशमध्येच हे नाव येत असतात. तर आपली एकंदरीत चूक कशामध्ये होते, तर आपली चूक ही स्पेलिंगमध्ये होत असते. ठीक आहे, तर आता पुढे जाऊया. तर काय होऊ शकतं या एक्झाम्पलमध्ये, चूक काय होऊ शकते, तर राहुल, आता हे नाव बरोबर आहे. ठीक आहे, ही स्पेलिंग जेव्हा बरोबर आहे तर याच्यात काय चूक होऊ शकते, एक तर वडिलांच्या नावामध्ये चूक होऊ शकते. बघा इथं डबल आहे आणि ओरिजिनल नावामध्ये आय आहे, सिंगल आहे. ठीक आहे, किंवा राहुल नावामध्ये चूक होऊ शकते, म्हणजे आपल्या प्रथम नावामध्ये इथं यू आहे तर इथं डबल ओ झालं आहे. किंवा आपल्या सरनेममध्ये चूक होऊ शकते. चोपडा, इथं पी नंतर ए नाही आहे पण इथं पी नंतर ए दिलेला आहे. तर यापैकी तिघांपैकी कोणतीही एक चूक होऊ शकते. तर आपण या उदाहरणामध्ये ही वाली चूक ग्राह्य धरणार आहोत की ही चूक झाली असेल तर आपण कशा प्रकारे याला दुरुस्त करू शकतो किंवा कशा प्रकारे आपण याचं ॲफिडेव्हिट करू शकतो किंवा गॅजेट करू शकतो. आणि ॲफिडेव्हिट करणं चांगलं की गॅजेट करणं चांगलं हे पण याच्यात आपण बघणार आहोत. तर बघा एक्झाम्पल आपण असा घेऊ की 10वीच्या मार्क मेमोवर म्हणजे त्याचं रिअल नेम तर असं आहे कसं की राहुल हिरालाल चोपडा, RAHUL, हिरालाल मध्ये HIRALAL CHOPDA असं नाव आहे. परंतु 10वीच्या मार्क मेमो आणि प्रमाणपत्रावर चुकून राहुल हिरालाल चोपडा म्हणजेच राहुल या नावामध्ये यू ऐवजी डबल ओ झालेला आहे. तर अशी ही चूक झालेली आहे. तर मग पुढे काय करायचे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस काय प्रॉब्लेम येईल. हो मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला याच्यामुळे प्रॉब्लेम येईल. तर याचं सिंपल एकच आहे की तुम्हाला याचं सर्व सोपी पद्धत आहे की गॅजेट करायचं आहे. ॲफिडेव्हिट पण चालतं, नोटरी पण चालते, पण आपण रिस्क न घेता गॅजेट केलेलं बरं. आणि गॅजेट करण्यासाठी सुद्धा ॲफिडेव्हिट लागते. तर सर्वप्रथम आपण ॲफिडेव्हिट करून घ्या आणि ॲफिडेव्हिट केल्यानंतर गॅजेट करून टाका, म्हणजे आपलं काम 100% कन्फर्म होऊन जातं, आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर आता चला सोप्या भाषेत आपण समजून घेऊया की कसा असतो याचा फॉर्मॅट आणि कसं हे आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं. तर बघा हा एक फॉर्मॅट आहे. मी आजच तहसील कार्यालय इथे गेलो होतो, सॉरी काल, आज तर सुट्टी होती, काल गेलो होतो आणि तिथून मी ही माहिती गोळा केली आहे. तर कसं असतं, आपण इंग्रजीमध्येच करायला पाहिजे, कारण कसं असतं मराठीमध्ये केल्यावर मराठीची स्पेलिंग कधी ना कधी चुकत असते, पण म्हणजे मराठीचा जो शब्द असतो तो चुकत असतो, पण इंग्रजीमध्ये केल्यावर ते चुकत नाही. तर बेस्ट आहे की इंग्रजीमध्येच करायला पाहिजे. ठीक आहे, तर ॲफिडेव्हिट कसं असतं बघा, ॲफिडेव्हिट डिक्लेरेशन ऑफ वन अँड द सेम पर्सन. म्हणजेच ॲफिडेव्हिट कशा संबंधी की एकाच नावाच्या दोन व्यक्ती संबंधी हा ॲफिडेव्हिट आहे. ठीक आहे, किंवा दोन नावाची एकच व्यक्ती असा आहे, दोन नावाची एकच व्यक्ती आहे, दोन्ही नाव एकाच व्यक्तीचे आहे असा हा ॲफिडेव्हिट आहे. ठीक आहे, तर काय याच्यात लिहायचं आपल्याला, राहुल हिरालाल चोपडा म्हणजे हे जे नाव आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, हे करेक्ट नाव आहे. सन ऑफ हिरालाल चोपडा म्हणजे इथं वडिलांचं नाव येईल. हा जो फॉर्मॅट आहे मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देणार आहे. टेलिग्रामची ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्याबाबत तुम्ही चिंता करू नका, स्क्रीनशॉट वगैरे घेण्याची काही गरज नाही. ठीक आहे, तर राहुल हिरालाल चोपडा, सन ऑफ हिरालाल चोपडा, एज 27, आधार नंबर, इथं तुमचा आधार नंबर मेन्शन करायचा आहे, रिसाइडिंग ॲट मुंबई,
हेअर बाय सोलेमली अफर्म अँड डिक्लेअर ॲज फॉलोज. म्हणजेच मी राहुल हिरालाल चोपडा, वडिलांचं नाव हिरालाल चोपडा, माझं वय 27 वर्ष, आधार नंबर XYZ आणि मी मुंबईचा राहणारा, खालीलप्रमाणे मी डिक्लेअर करतो आहे. तर काय डिक्लेअर करतोय बघा. पॉईंट नंबर 1 लक्षात घ्या. माय नेम इज ऑन SSC बोर्ड सर्टिफिकेट. बघा आपण जे उदाहरण घेतलेलं आहे ते काय घेतलेलं आहे की SSC बोर्ड सर्टिफिकेटवर राहुलचं नाव हे चुकलेलं आहे. ठीक आहे. तर इथं जर तुमचं दुसरं काही डॉक्युमेंट चुकलं असेल, जसं की तुमचं जर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट चुकलं असेल तर तुम्ही इथं तसं मेन्शन करू शकता, किंवा तुमचं BEdचं डॉक्युमेंट चुकलं असेल तर तुम्ही ते पण इथं मेन्शन करू शकता. हे कॅरी करेल वेगवेगळ्या कंडिशननुसार. तर आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे की SSC बोर्डवर त्याचं नाव चुकलेलं आहे. तर माय नेम इज ऑन SSC बोर्ड सर्टिफिकेट इज, सर्टिफिकेट नंबर पण तुम्ही इथे देऊ शकता, त्याच्यामुळे अजून एक कन्फर्मेशन येईल. तर माय नेम इज ऑन SSC बोर्ड सर्टिफिकेट अँड मार्क मेमो, म्हणजे SSC सर्टिफिकेट आणि मार्क मेमो दोघांवर हे नाव चुकीमुळे राहुल हिरालाल चोपडा म्हणजे U ऐवजी इथं डबल O झालेला आहे. ठीक आहे, असं झालेलं आहे. पॉईंट नंबर 2 मध्ये काय दाखवतंय की दॅट माय नेम इज ऑन HSC बोर्ड सर्टिफिकेट. म्हणजे आता 10वीचं आपण पहिल्या पॉईंट मध्ये मेन्शन केलं, आता 12वीचं आपण दुसऱ्या पॉईंट मध्ये मेन्शन करणार आहोत. तर दॅट माय नेम इज ऑन HSC बोर्ड सर्टिफिकेट नंबर XYZ अँड मार्क मेमो नंबर XYZ अँड फर्दर ऑल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स इज हॅव्हिंग राहुल हिरालाल चोपडा. बघा हा मुद्दा अति महत्वाचा आहे, कारण इथं काय दिलेलं आहे की माझ्या 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेट नंबर XYZ आणि मार्क मेमो नंबर XYZ आणि अदर ऑल एज्युकेशनल डॉक्युमेंट. म्हणजे या विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की फक्त 10वीच्याच बोर्ड सर्टिफिकेटवर त्याचं नाव चुकलेलं आहे, बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावर त्याचं नाव करेक्ट आहे, जो की RAHUL म्हणजे हे जे नाव आहे ते करेक्ट वाला त्याच्या बाकीच्या सर्व डॉक्युमेंट्सवर आहे. तर त्याने तिथं तसं मेन्शन केलेलं आहे. आता थर्ड पॉईंटवर त्याने काय मेन्शन केलं आहे, ऍट प्रेझेंट ऑल द रेकॉर्ड्स आर विथ नेम राहुल हिरालाल चोपडा. म्हणजेच आता माझ्याकडे असलेल्या सर्व डॉक्युमेंट्सवर माझं नाव असं दिलेलं आहे. ठीक आहे. 4th नंबरचा ऑप्शन इथं दिलेला आहे, आय हॅव नॉट पब्लिश्ड इन द गॅझेट फॉर द चेंज ऑफ नेम. हे बघा या पॉईंटची तुम्हाला काही गरज नाहीये. ठीक आहे, हा पॉईंट सोडून टाका, या पॉईंटची तुम्हाला काही गरज नाहीये. ही जेव्हा नेम आपण बदलतो त्याच्यासाठी असतं, आपण नेम काही बदलत नाहीये, आपण फक्त या दोन्ही नावं एकाच व्यक्तीचे आहे असं डिक्लेअर करतो. तर हा पॉईंट सोडून द्या. तर इथं पॉईंट नंबर 4 मध्ये काय येईल, ठीक आहे, 3rd नंबर आपण बघितला, इथं पॉईंट नंबर 4 मध्ये येईल, आय स्टेट दॅट राहुल हिरालाल चोपडा. म्हणजेच जे चुकीचं नाव आहे ते इथं मेन्शन केलं त्याने, अँड आणि राहुल हिरालाल चोपडा म्हणजे जे बरोबर नाव आहे ते इज द नेम ऑफ वन अँड द सेम पर्सन दॅट इज माय सेल्फ. म्हणजे हे दोन्ही नाव एकाच व्यक्तीचे आहेत आणि ती व्यक्ती म्हणजे मीच आहे. इथं पॉईंट नंबर 4 मध्ये तसा त्याने उल्लेख केला आहे. ठीक आहे. आणि शेवटचा पॉईंट, आय हेअर बी स्टेट दॅट व्हॉट एव्हर इज स्टेटेड हेअर इन अबोव आर ट्रू द बेस्ट ऑफ माय नॉलेज. म्हणजे वरती जे पण दिलेलं आहे ते माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे हे असं मी इथं डिक्लेअर करतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा तुमचा एफिडेव्हिट असणार आहे. याला नोटरी करावी लागेल तुम्हाला. आता पुढे बघूया, हे नोटरी केल्यावर तुमचं हे तर तुमचं एक स्ट्रॉंग डॉक्युमेंट तयार झालेलं आहे. पण आता आपण बघूया की या दोघांपैकी एफिडेव्हिट किंवा गॅझेट केलेले, एफिडेव्हिट पेक्षा गॅझेट केलेले कधीही चांगले. काही पॉईंट्स आपण बघून घेऊया. त्याच्यानंतर आताही तुमच्याकडे वेळ आहे. आतापर्यंत जर तुम्ही हे केलं नसेल तर करून टाका. 31 मार्च वगैरे जे काही याला डेट नाही आहे. ठीक आहे. हे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सुद्धा करू शकता, पण चांगलं असेल की आताच करून टाका. वेळेवर धावपळ करण्यापेक्षा आता केलेलं कधीही बरं. ठीक आहे. आता कुठे करायला पाहिजे हे सर्व, तर आपले सरकार केंद्रावर हे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही जवळच्या आपले सरकार केंद्रावर जा, तिथे तुम्हाला हे सगळं उपलब्ध होईल. आता कागदपत्र तुम्हाला काय काय लागतील हे पण एक मुद्दा आहे. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला एफिडेव्हिट लागेल, जो आपण वरती केलेला आहे तो एफिडेव्हिट तुम्हाला लागणार आहे. बघा, एफिडेव्हिट तुम्ही मराठीमध्ये सुद्धा करू शकता किंवा इंग्रजीमध्ये सुद्धा करू शकता आणि तुमच्या मागणीप्रमाणे त्याच्यात तुम्ही ते मॅटर सुद्धा चेंज करू शकता. मी फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेला आहे. गरज नाहीये की तुम्ही हाच एक्झाम्पल यूज करा. तुम्ही जाऊन तिथे तहसील समोर जे नोटरीवाले असतात त्यांच्याशी चर्चा करून, त्यांच्यासोबत थोडं डिस्कशन करून तिथं पण तुम्हाला ते मिळून जाईल. तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. तर आता डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे, सर्वप्रथम जे एफिडेव्हिट तुम्ही बनवणार ते लागणार आहे. त्याच्यानंतर 2nd नंबर तुम्हाला 10th सर्टिफिकेट लागणार आहे बोर्डचं. त्याच्यानंतर 12वीचं मार्क मेमो किंवा सर्टिफिकेट लागणार आहे. तुमच्या टीसीचं एक कॉपी लागणार आहे. आधारचं कॉपी लागणार आहे. पॅनचं कॉपी लागणार आहे. वोटर आयडी कार्डचं कॉपी लागणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे 2 डॉक्युमेंट तुम्हाला अशी लागणार आहे की एक तो डॉक्युमेंट ज्याच्यावर नाव चुकीचं आहे आणि एक तो डॉक्युमेंट ज्याच्यावर तुमचं नाव बरोबर आहे. जमलं तर बोर्ड सर्टिफिकेटच ठेवा बरोबर नावाच्या सर्टिफिकेटसाठी, कारण तो व्हॅलिड आणि खूप स्ट्रॉंग डॉक्युमेंट आहे. आणि 9 नंबरचा पॉईंट म्हणजे तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो. आता शेवटचा ऑप्शन, फीस किती लागते, तर बघा नोटरीसाठी जवळपास 300 ते 350 रुपये लागतात.
ॲफिडेव्हिटचे चलन जे आपण गॅजेटचं चलन जे आपण करतो, तर गॅजेटचं चलनसाठी 550, 560 किंवा 600 रुपयापर्यंत फीस लागते. आणि आपले सरकार केंद्र जिथे तुम्ही हे करून घेणार आहात गॅजेट, ते 100 ते 200 रुपये तुमची फीस घेतात. एकंदरीत 1100 ते 1200 रुपयापर्यंतचा तुमचा खर्च राहतो. परंतु तुमचं हे काम कन्फर्म होऊन जातं, तुम्हाला कशाचीही टेन्शन घेण्याची गरज नसते. ठीक आहे. तर मला आशा आहे की तुम्हाला तुमचे सर्व प्रश्न हे क्लिअर झाले असतील. आणि चांगला व्हिडिओ जर वाटला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुढेही अशाच प्रकारचे व्हिडिओज तुमच्यासाठी येत असतील. जे पण तुमचे कमेंट्स असतील, ज्या पण तुमच्या मागण्या असतील, सगळे व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. आणि आज 10 वाजता मी लाईव्ह येणार आहे. जर झालं तर तुम्ही जॉईन व्हा, नक्की जॉईन करा. तर आतासाठी एवढंच. थँक्यू सो मच.